रस्सा पण आपण परत एकदा चुलीवरच मारणार आहे. तर त्यासाठी आपण पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल एकदम व्यवस्थितपणे गरम करून घेणार आहेत आणि बेसिक आपलं लसण अद्रकची पेस्ट टाकून व्यवस्थितपणे त्याला आपण परतून घेणार आहेत. एकदा का आपण व्यवस्थित लसण अद्रकची पेस्ट परतून घेतली की त्याच्यामध्ये आपण सुगरण सासूबाईचा काळा मसाला, जो मराठवाडा स्टाईल पद्धतीने बनवलेला असतो, त्याला येसूरही म्हणतात तिकडच्या पट्ट्यामध्ये, तर तो काळा मसाला आपण काळं तिखट म्हणता येईल, हे आपण ऍड करून घेणार आहेत. आणि सुगरण सासूबाईचाच मटन मसाला आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहेत आणि हे दोन्ही पदार्थ आपण एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत. आणि हे पदार्थ आपले एकदा व्यवस्थित परतून झाले, याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे, भाजलेली हरभऱ्याची डाळ म्हणजे दाळवे परत एकदा भाजून आपण त्याची पावडर बनवलेली असते, तर ते पीठ थोडंसं आपण ऍड करणार आहेत. कुणी खोबरं ऍड करतं इथं, कुणी येसूर म्हणून नगर साईडला एक प्रकार आहे ते ऍड करतात, कुणी वाटण ऍड करतं. परंतु जे ढवारा स्टाईल आपण म्हणतोय तर ते थोडासा पातळ रस्सा असतो, तर त्याच्यामध्ये आपण हे एक्स्ट्रा काही पदार्थ, आपण वाटण, खोबरं पावडर हे आपण अजिबात ऍड करणार नाहीत. एकदम बेसिक थोडासा रस्सा दाटसर व्हावा म्हणून डाळव्याचं पीठ ऍड करून घेणार आहेत आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून झालं की जे आपण 90% शिजवलेलं मटण आहे ते परत एकदा आपण त्या मसाल्यामध्ये ऍड करून घेणार आहेत. आणि हे मटण अजून आता जे 10% राहिलेलं आहे शिजायचं, ते आपण याच्यामध्ये व्यवस्थितपणे शिजू देणार आहेत.